प्रश्न क्रमांक 109 या आकृतीमध्ये लेंथ ऑफ AC जो आहे तो वर्गमुळात 3 दिला आहे, लेंथ ऑफ BC 1 दिलेला आहे, लेंथ ऑफ CD 3 दिलेला आहे आणि आपल्याला हा कोन जो आहे ACD तो 90 अंशाचा दिलाय म्हणजे काटकोन दिलाय आणि आपल्याला मेजर ऑफ अँगल BAD काढायचा आहे, म्हणजे हा कोन आपल्याला काढायचा आहे। तर मित्रांनो या उदाहरणात एक गोष्ट क्लिअरली दिसते आहे की हा काटकोन त्रिकोण इकडे आणि इकडे दोन्ही साइडला काटकोन त्रिकोण तयार होतोय आणि दोन बाजू दिल्या असेल तर आपण तिसरी बाजू पायथागोरसच्या प्रमेयानुसार काढू शकतो। म्हणून आपण हा AD आणि हा AB जो आहे तो डायरेक्ट पायथागोरसच्या प्रमेयानुसार काढू शकणार आहोत। म्हणून AD वर्ग बरोबर आपल्याला वर्गमुळात 3 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग याच्याने मिळणार आहे। वर्गमुळात 3 चा वर्ग 3 हा 9 आणि बरोबर तुम्हाला मिळतोय 12, म्हणजेच AD जो आहे तुम्हाला 4 त्रिक 12 आणि 4 चा वर्गमूळ 2 याचं वर्गमूळ 3 हा AD वर्ग आहे, त्यावरून आपण AD काढू शकतोय। तो 2 वर्गमुळात 3 आपल्याला मिळालेला आहे। त्याच पद्धतीने इकडे जर काढायचं असेल तर आपल्याला AB वर्ग जो आहे तो पायथागोरसच्या प्रमेयानुसार उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज आपल्याला करावी लागते। त्यानुसार हा 3 अधिक हा 1 होईल म्हणजे 4 होईल आणि 4 चं वर्गमूळ जे आहे ते 2 येतं, म्हणून AB जो आहे तो आपल्याला 2 मिळतो आहे, म्हणजे ही लेंथ सुद्धा आपल्याला मिळालेली आहे। आणि जर व्यवस्थित निरीक्षण केलं असेल तर आपल्या लक्षात येईल की संपूर्ण बाजू दिसते आपल्याला, ही संपूर्ण बाजू येणार आहे 4, कारण 3 अधिक 1 म्हणजे BD जो आहे तो आपल्याला दिसतो आहे 4 आणि या दोघींच्या वर्गांची बेरीज जर आपण केली तर काय मिळतंय बघा, दोघांची वर्गांची बेरीज म्हणजे कोणाची AB वर्ग अधिक AD वर्ग जर आपण केला तर 2 चा वर्ग 4 होतो आणि 2 वर्गमुळात 3 याचा वर्ग आपण जर काढला तर हा 4 अधिक 2 चा वर्ग 4, 4 त्रिक 12 बरोबर 16 होतो, म्हणजे AD वर्ग बरोबर 16 आणि BD वर्ग बरोबर AD वर्ग अधिक AB वर्ग बरोबर 16 आणि BD वर्ग बरोबर 16। आणि ज्या वेळेला असं होतं की मोठ्या बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो तर त्यावेळेला पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास आपल्याकडे आहे, त्याला कॉन्व्हर्स आपण म्हणतो व्यत्यास। त्याचा जर आपण उपयोग केला तर आपण म्हणू शकतो की कोन BAD जो आहे तो 90 अंश डिग्रीचा आहे। म्हणून पर्याय क्रमांक 2 जो आहे तो आपला अचूक पर्याय आहे।